नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2 विपणन संघटन या चॅप्टरचा अभ्यास आपण करत आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन संघटनावर परिणाम करणारे घटक याचा विस्तृतपणे आपण अभ्यास केला. यानंतर पुढील जो आपला टॉपिक आहे, प्रभावी विपणन संघटनेसाठी आवश्यक घटक. प्रभावी विपणन संघटना जी आहे ही जर व्यवसायांना तयार करायची असेल तर काही घटकांचा संयोग हा उत्पादक व व्यवसाय यांच्या माध्यमातून झाला पाहिजे. व्यवसायाच्या विपणनाच्या कृतीमध्ये विपणन संघटना ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विपणन संघटन हे सक्षम स्वरूपात तयार होणं गरजेचं असतं. प्रभावी विपणन संघटनेसाठी आवश्यक घटक आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. यामध्ये पहिला घटक आहे कार्यांचा संयोग. विपणनाशी संबंधित सर्व कार्य परिणामकारकपणे केली गेली पाहिजे. याचाच अर्थ विपणनामध्ये जी विभिन्न प्रकारची कार्य असतात यांचा एकमेकांशी नेहमी संबंध येत असतो आणि ह्या कार्यांचा संबंध येत असल्यामुळे हे काम करत असताना या कार्यांचा संयोग जो आहे हा चांगल्या स्वरूपात होणं हा चांगल्या स्वरूपाच्या विपणन संघटनेसाठी आवश्यक आहे. विपणन संघटनेमध्ये विभिन्न प्रकारचे कर्मचारी काम करत असताना, विपणनकर्ते काम करत असताना त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. वस्तूचा विकास आणि वस्तू नियोजन प्रभावीपणे बनावं लागतं. विक्री बाजारपेठांमध्ये संशोधन करावं लागते. जाहिरात आणि विक्रेतर सेवा इत्यादी जी काही विभिन्न प्रकारची जी काही कार्य असतील या कार्यांचा जो काही संयोग जो आहे हा देखील या ठिकाणी सोपवला जातो. त्यानंतर कर्तव्य सोपवणे. हे विपणन कर्मचारी जे असतील यांच्याकडे कर्तव्य सोपवत असताना श्रमाचं विभाजन असेल किंवा विभिन्न प्रकारचे जे काही कर्मचारी वर्ग असतील यांच्या आवडीनिवडी, कामाबद्दलच्या अभिवृत्ती, पात्रता, अनुभव, पुढाकार, जोखीम या बाबींचा देखील विचार करावा लागतो. त्यानंतर तिसरा घटक आपण बघितला होता की जबाबदारी निश्चित करणं. यामध्ये जी काही विपणन संघटना आहे या संघटनेमध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहे या कर्मचारी वर्गाच्या बाबतीमध्ये जी काही जबाबदारी दिली असते त्या जबाबदारी तत्वाचा देखील चांगला वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे. आणि चौथा जो प्रकार आहे विपणन प्रयत्नामध्ये समानता आणणं, की जेणेकरून बाजारपेठेमध्ये कर्मचाऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे काही विपणन प्रयत्न आहे हे प्रयत्न करत असताना सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक सूत्री जो कार्यक्रम आहे हा राबवला गेला पाहिजे. या 4 घटकांचा मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यास केला होता. त्यानंतर 5वा घटक आपण आता बघणार आहोत, विपणन विभागाचा इतर विभागाशी समन्वय किंवा संबंध साधणे. व्यवसायामध्ये इतर विभाग जे असतात यांचा एकमेकांबरोबर संबंध येत असतो. विपणना संदर्भामध्ये व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे विभाग असतात. यामध्ये अर्थपुरवठा विभाग आहे, हिशोब विभाग आहे, विक्री विभाग आहे, खरेदी विभाग आहे, जाहिरात विभाग आहे. काही व्यवसायांमध्ये विक्रेतर सेवा विभाग या ठिकाणी असतो. आता हे सर्व विभाग जे आहे या सर्व विभागांचा एकमेकांबरोबर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येत असतो. आता हा संबंध जेव्हा विपणन विभाग असतात यांचा एकमेकांबरोबर जो काही संबंध येत असतो हा विभाग
संबंध येत असताना प्रत्येक विभागाचे खास वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट असतं. परंतु कुठलाही विभाग असो व्यवसायामध्ये, तो अर्थपुरवठा विभाग असो, हिशोब विभाग असो, जाहिरात विभाग असो, खरेदी विभाग असो, विक्री विभाग असो, वितरण विभाग असो, या प्रत्येक विभाग जो आहे, या विभागाचं जे अंतिम जे उद्दिष्ट जे आहे हे ग्राहकाभिमुखच असलं पाहिजे. ग्राहकाभिमुख याचा अर्थ जो ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गासाठी त्यांचं उद्दिष्ट असलं पाहिजे. जसं की अर्थपुरवठा व हिशोब विभागामध्ये सर्व उत्पादन खर्चाचा समावेश करून उत्पादित वस्तूची खरेदी किंमत ठरवली जाते. मग ही किंमत स्पर्धात्मक असेलच असं नाही. उलट विपणन विभागामध्ये बाजारपेठा मोठ्या प्रमाणात काबीज करण्यासाठी आकर्षक किंमत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. विपणन विभागाचे उद्दिष्ट आणि इतर विभागाचे उद्दिष्ट यामध्ये अडचणी व संघर्ष उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण होऊ नये हे टाळण्याकरता विपणन विभाग जो आहे हा इतर विभागांशी योग्य तो संबंध प्रस्थापित करत असतो व या सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. आजकालची जी विपणन पद्धती आहे किंवा उत्पादन पद्धती आहे, या विपणन पद्धतीचं एकमेव उद्दिष्ट हे ग्राहकाभिमुखता निर्माण करणं, ग्राहकांना वस्तू व सेवांची विक्री करणं व वस्तू व सेवांच्या विक्रीमध्ये सातत्य निर्माण करणं. म्हणजे एका ग्राहकाने आपली वस्तू जर खरेदी केली तर सातत्याने त्या वस्तूसाठी त्या ग्राहकाला त्या ठिकाणी केंद्रित करून ठेवणं ही विपणन विभागाची, विपणन संघटनेची जबाबदारी असते. की असं करत असताना जो काही ग्राहक वर्ग आहे या ग्राहक वर्गाला वस्तूच्या किमती, त्याचबरोबर जी काही विक्रेतर सेवा आहे ती योग्य वेळेस व योग्य पद्धतीनं मिळणं अपेक्षित असतं. एकदा जर ग्राहकाचं जर वस्तूबाबत जर मत परिवर्तित जर झालं तर बऱ्याच वेळेस काही ग्राहक असतात त्या वस्तूचा त्याग देखील करू शकतात. त्यामुळे या विपणन विभागामध्ये जे सर्व विभाग जे असतील यांच्यामध्ये जर चांगला समन्वय जर निर्माण जर झाला तर विपणन विभागाच्या माध्यमातून जे विपणन संघटन आहे हे प्रभावीपणे या ठिकाणी काम करू शकतं किंवा त्याची जी कार्यक्षमता जी आहे ही या ठिकाणी चांगली प्रभावी राहण्यास मदत होत असते. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे पुरेसा वित्तपुरवठा. वित्ताच्या बाबतीमध्ये किंवा जो काही अर्थपुरवठा असतील या बाबतीमध्ये कोणती जी काही स्वयंचलित संस्था आहे किंवा विपणन संघटना आहे पुरेसा वित्तपुरवठ्याशिवाय कार्य करू शकत नाही. जसं आपण म्हणतो की कुठलंही वाहन इंधनाशिवाय चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरेशा वित्तपुरवठ्याअभावी कोणतीही संघटना यशस्वीपणे काम करू शकत नाही. वित्त हे व्यवसायासाठी एक इंधन म्हणून काम करतं. जसं मानवी शरीरासाठी रक्ताची आवश्यकता असते तशीच आवश्यकता ही व्यवसायासाठी वित्ताची असते. व्यवसाय संघटनेने अनुत्पादक कामाकडील निधी उत्पादक कामाकडे वळवला पाहिजे. म्हणजे पुरेसा वित्तपुरवठा करत असताना जो काही वित्तपुरवठा आहे हा अनावश्यक जी कामं असतील यासाठी खर्च होता कामा नये. साहजिकच आपण बघतो की दैनंदिन जीवनामध्ये देखील या गोष्टींचा आपण प्रभावीपणे अवलंब करत असतो की जेणेकरून जे काही पुरेसा वित्तपुरवठा आहे हा जीवनामध्ये होणं अपेक्षित आहे. जर अर्थपुरवठा जर व्यवस्थित जर होऊ शकला नाही किंवा आपलं उत्पन्न जर खालावलं गेलं तर अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायामध्ये पुरेसा जो वित्तपुरवठा आहे हा जर कमी पडला तर त्याचा परिणाम विपणन संघटनेवर
होण्याची शक्यता असते. व्यवसायामध्ये अशा अनेक प्रकारचे खर्च असतात की जे खर्च टाळता येऊ शकतात किंवा त्या खर्चांची आवश्यकता ही बऱ्यापैकी कमी असते. हे खर्च जर टाळले तर याचा परिणाम काय होणार आहे? अनावश्यक खर्च टाळल्यामुळे जे आवश्यक खर्च आहे, या आवश्यक खर्चाकडे वस्तू व सेवा यांचा जो प्रवाह आहे हा चांगल्या प्रकारे पोषित करता येऊ शकतो. चांगल्या वित्तपुरवठ्यामुळे विपणन संघटना जी आहे ही व्यवस्थितपणे काम करते. तिच्या कामामध्ये त्रुटी निर्माण होत नाही. म्हणून व्यवसायासाठी पुरेसा वित्तपुरवठा असणं आवश्यक आहे. आजकाल आपण बाजारपेठांमध्ये बरेच व्यवसाय बघतो की अपुरी विपणन संघटना किंवा पुरेसा वित्तपुरवठा नसल्यामुळे या अपुऱ्या वित्तपुरवठ्याचा व्यवसायांवरती अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो. जर व्यवसाय संस्थेने जे काही अनुत्पादक खर्च टाळले किंवा अनावश्यक खर्च टाळले तर त्याचा परिणाम वस्तूच्या किमतीवर होत असतो. कारण की उत्पादक वस्तूसाठी जेवढा खर्च करतो तेवढा खर्च त्या वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट केला जातो. त्यामुळे हा देखील एक विपणन संघटनेसाठी एक चांगला फायदा आहे की तुम्ही खर्चामध्ये कपात जर केली, पुरेसा वित्तपुरवठा वेळेवर उपलब्ध जर झाला तर साहजिकच विपणन संघटना जे आहे या विपणन संघटनेची जी शक्ती आहे ती वाढते आणि चांगल्या प्रकारे त्यांना आपल्या जे काही धोरणात्मक निर्णय आहे ते घेता येतात. त्यानंतर पुढील मुद्दा आहे बाजारपेठ संशोधनाच्या सुविधा. सातत्याने नाविन्य आणल्याशिवाय कोणत्याही व्यवसाय संघटनेची जी भरभराट आहे ती होऊ शकत नाही. संस्थेचं विस्तारीकरण, वैविध्यकरण किंवा नूतनीकरणासाठी असं नाविन्य असणं आवश्यक असतं. त्यासाठी ग्राहकांच्या बदलत्या ज्या गरजा असतील यांचं अनुमान करणं, स्पर्धेचं स्वरूप तपासणं, तसेच वस्तूचा विकास घडवून आणणं आवश्यक असतं. त्यासाठी बाजारपेठ संशोधन करावं लागतं. व्यवसाय संघटनेमध्ये अशा सुविधांची उपलब्धता असणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल संशोधन या बाबीला अत्यंत महत्त्व आहे. आपल्याला जर जगाचा विकास घडवून आणायचा असेल, स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल, समाजाचा विकास घडवून आणायचा असेल तर प्रत्येकामध्ये संशोधन वृत्ती असावी. विपणन संघटना जी आहे या विपणन संघटनेला बाजारपेठ संशोधनाच्या ज्या सुविधा असतील ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. बाजारपेठ संशोधनाच्या माध्यमातून बाजारपेठेत जाऊन बाजारपेठेचा कल, ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकाची आवड निवड, ग्राहकाचे उत्पन्न, ग्राहकांची मनोवृत्ती, ग्राहकांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे याचा आढावा घेता येतो. ग्राहकांच्या बदलत्या गरजांचं अनुमान करता येतं. त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूसाठी कुठले पर्याय आहेत, स्पर्धक कोणते आहेत, या बाबींचा अभ्यास करता येतो. यासाठी बाजारपेठ संशोधन करावं लागतं. व्यवसाय संघटनांमध्ये अशा सुविधांची उपलब्धता असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या उत्पादकांना बाजारपेठ संशोधन चांगल्या प्रकारे करता आलं नाही किंवा बाजारपेठ संशोधन करत असताना त्यांना अडचणी निर्माण झाल्या किंवा त्यांना बाजारपेठ संशोधन ही संकल्पनाच समजली नाही, अशा व्यवसायामध्ये जी काही विपणन संघटना आहे ती मात्र प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. विपणन संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येक जो उत्पादक आहे
प्रत्येक जो विपणन संशोधक आहे हा विपणन संशोधनाच्या माध्यमातून नाविन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. या नाविन्यामुळे या बाजारपेठ संशोधनाच्या माध्यमातून ग्राहकांच्या बदलत्या मनोवृत्तीचा जो अभ्यास आहे हा केला जातो. बाजारपेठेमध्ये जो काही ग्राहक वर्ग असतो या ग्राहक वर्गाची मागणी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळते. त्यांचा वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या प्रकारचा असू शकतो किंवा भविष्यामध्ये असे काही घटक ग्राहकांमध्ये निर्माण होतील. मग ते घटक आरोग्यासंदर्भात असतील, वस्तूच्या वापरासंदर्भात असतील, वस्तूंच्या नवीन अपेक्षांच्या संदर्भातील असतील किंवा बाजारपेठ संशोधन करत असताना विपणन संघटनेला जी नाविन्यता आहे किंवा जे नाविन्यपूर्ण जे काही नवीन विचार प्रणाली आहे ही देखील या ठिकाणी निर्माण करणं अपेक्षित आहे, जेणेकरून बाजारपेठ सुविधांच्या माध्यमातून नवीन विकास हा विपणन संघटनांना घडवून आणता येणं अपेक्षित आहे. बाजारपेठांचं स्वरूप नेहमी बदलताना दिसून येतं. आज असणारी बाजारपेठ तिचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. या सर्व बाबींचा अभ्यास या बाजारपेठ संशोधन सुविधांच्या माध्यमातून करणं किंवा उपलब्ध करून देणं हा प्रभावी विपणन संघटनेसाठी आवश्यक घटक आहे. त्यानंतर 8वा घटक आहे प्रभावी विक्री कला. व्यवसाय संघटनेचं यश आणि कार्यक्षमता विक्री करणाऱ्या लोकांवर अवलंबून असतं. त्यासाठी चांगल्या विक्री कर्मचाऱ्यांचा गट तयार करण्यासाठी त्यांना सातत्यानं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यांच्यामध्ये निष्ठा निर्माण करून त्यांना निर्धारित विक्री ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रभावी विक्री कला हा विपणन संघटनेसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा घटक आपल्याला दिसून येतो. विक्रय कला अभावी तुमची जी काही वस्तू असेल या वस्तूची मागणी जी आहे ही कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूची विक्री करत असताना, जाहिरात करत असताना प्रभावी विक्रय कलेचा अवलंब करावा लागतो. हा विक्रय कलेचा जो काही आरंभ आहे किंवा जी विक्रय कला आहे ही वस्तूची जाहिरात करताना केली जाऊ शकते, वस्तूची प्रत्यक्ष विक्री करताना केली जाऊ शकते किंवा इतर माध्यमातून देखील या कलेचा वापर केला जातो. यामध्ये डिझाईनमध्ये कलात्मकता आणणं हा एक विक्रय कलेचा भाग आहे. त्याचबरोबर वस्तूसाठी अनेक प्रकारची प्रलोभनं देणं हा सुद्धा विक्रय कलेचा एक भाग आहे. ज्या उत्पादकांना ह्या विक्रय कलेचा चांगला अवलंब करता आला किंवा विक्रय कला त्यांनी प्रभावीपणे बनवली अशा विपणन संघटना ज्या असतात या अतिशय कार्यक्षमपणे काम करू शकतात. या विक्रय कलेमुळे विपणन संघटनेमध्ये निष्ठा निर्माण होते व निर्धारित विक्री ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळतं. चांगली विक्रय कला हा विपणनामधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. बाजारपेठेमध्ये आपण जेव्हा किरकोळ बाजारपेठेमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा तिथं गेल्यानंतर वस्तू विक्री करण्यासाठी जे काही किरकोळ विक्रेते प्रयत्न करत असतात हा सुद्धा एक विक्रय कलेचा एक भाग आहे. उत्पादकांच्या माध्यमातून हे प्रयत्न जाहिरातीच्या माध्यमातून केले जातात. ग्राहकांचं लक्ष वेधणारे, ग्राहकांना आकर्षण निर्माण करणारे, ग्राहकांना आकर्षित करणारे घोषवाक्य तयार केली जातात. जसं आता मोती साबणाच्या जाहिरातीमध्ये आपण बघतो की एक लहान मुलगा जो आहे
तो प्रत्येक दारावर टकटक करून सांगतो, उठा उठा दिवाळी आली, मोती साबणाची वेळ झाली. हा एक विक्रय कलेचा भाग आहे की यामध्ये त्यांनी आजोबा आणि नातू अशा 2 गोष्टी दाखवल्या. यामधून काय होत आहे की दिवाळीचा उत्साह हा लहान मुलांमध्ये जास्त असतो आणि या उत्साहाला आकार देण्याचं काम आजोबा करतात. म्हणून या दोघांच्या जाहिरातीमध्ये वापर केला आणि ही विक्रय कला अतिशय या वस्तूच्या बाबतीमध्ये प्रभावी ठरली आणि अनेक लहान मुलं आपल्या आजोबांकडे अशा मोती साबणाची मागणी करू लागले. हा स्वतः अनुभवलेला एक अनुभव मी तुम्हाला सहज कथन केला. याला आपण प्रभावी विक्रय कला असं या ठिकाणी म्हणतो की जी काही विक्रय कला आहे या विक्रय कलेच्या माध्यमातून ग्राहकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. प्रभावी विपणन संघटनेसाठी आवश्यक असणारे जे 8 घटक आहे हे आपण बघितले. यामधील 4 घटक जे आहे हे मागील लेक्चरला आपण बघितले होते, पण पुन्हा आपण थोडक्यात त्याचा आढावा देखील या लेक्चरमध्ये घेतला. या 8 घटकांचा जो अभ्यास आहे हा प्रभावी विपणन संघटनेसाठी आपल्याला आवश्यक असल्याचं दिसून येतं. यानंतर जो पुढील भाग आहे हा आपण पुढील लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.